नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील विषय सामान्य विज्ञान या अंतर्गत पाठ 2 वनस्पती रचना व कार्य हा पाठ अभ्यासणार आहोत। त्याप्रमाणे मानवी शरीराचे विविध अवयव असतात, त्याचप्रमाणे वनस्पतीला सुद्धा विविध अवयव असतात। आपल्याला माहीतच आहे, मानवी शरीरामध्ये नाक, कान, डोळे, हात, पाय इत्यादी विविध अवयव असतात। मानवी शरीराप्रमाणेच झाडांमध्ये सुद्धा विविध अवयव असतात, जसे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी। विद्यार्थी मित्रांनो, परिसरातील विविध वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात बरं? आपण सांगू शकता का? होय, मूळ, खोड, पाने, फुले व फळे या अवयवाद्वारे आपण वनस्पती ओळखू शकतो। बरोबर, या विशेष गुणधर्माचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो। तर आपण वनस्पतीच्या फूल या अवयवाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, चित्रात दिलेल्या फुलांचे निरीक्षण करा। ही फुले तुम्ही तुमच्या परिसरात पाहिली आहेत का? फुलांप्रमाणे इतर फुलांना सुद्धा लांब किंवा आखूड देठ म्हणजेच पेडिसेल असतो। पुष्पाधार, फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो। या भागालाच पुष्पाधार म्हणजेच रिसेप्टॅकल असे म्हणतात। निदलपुंज, निदलपुंज म्हणजे काय तर कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात। हे आवरण म्हणजे निदलपुंज होय, यालाच कॅलिक्स असे म्हणतात। खालील फुलांचे निरीक्षण करा व त्यांची नावे सांगा। गुलाब, मोगरा, जास्वंद, शेवंती, कण्हेर, सदाफुली, दलपुंज, दलपुंज म्हणजे काय तर दलपुंज पाकळ्यांनी म्हणजेच पेटल्सनी बनलेला असतो। वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज वेगवेगळे असतात, जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, कण्हेर। तसेच या फुलांच्या गंध व रंग हा सुद्धा वेगवेगळा असतो। पुमंग, फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा म्हणजेच स्टेमेननी बनलेला असतो। त्यात परागकोश असतात। चित्रात बाणाने दाखवलेला फुलाचा भाग म्हणजे पुमंग होय। त्याचप्रमाणे यानंतरच्या चित्रात बाणाने दाखवलेला जो भाग दिसत आहे तो सुद्धा पुमंगच आहे आणि या पुमंगामध्ये जे छोटे बारीक दाणे दिसत आहेत त्याला परागकण असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण जायांग या भागाविषयी माहिती पाहणार आहोत। जायांग हा फुलांचा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो। त्यात कुक्षी, कुक्षिवृत्त व अंडाशय असते। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही या चित्राचे निरीक्षण करा। बाणाने दाखवलेला हा फुलाचा भाग म्हणजे जायांग होय। या फुलामध्ये स्टिग्मा, स्टाइल्स, ओव्ह्यूल, ओव्हरी वॉल असे विविध अवयव असतात। विद्यार्थ्यांनो, या चित्रामध्ये लाल रंगाचा अवयव म्हणजेच कुक्षी होय, तसेच पिवळ्या रंगात असलेला भाग म्हणजे फुलाचा परागकोश होय। हे परागकोश पक्व झाल्यानंतर फुटतात आणि त्यामधील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात। या प्रक्रियेलाच परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन असे म्हणतात। हे परागीभवन कीटक, पक्षी इत्यादी घटकांमार्फत होत असते।
या चित्रात तुम्ही पाहत आहात की एक मधमाशी फुलावर बसलेली आहे. फुलावर बसलेल्या या मधमाशीच्या पायाला काही परागकण चिकटलेले असतात आणि ही मधमाशी जेव्हा दुसऱ्या फुलावर जाऊन बसते तेव्हा तिच्या पायाला चिकटलेले परागकण हे दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर जाऊन पडतात आणि याच प्रक्रियेला परागीभवन असे म्हणतात. परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात आणि या बियापासून आपणास नवीन रोपटे मिळविता येतात. धन्यवाद.